बंद झाले आणि आता तर ह्या नालायक काँग्रेसवाल्यांनी काल पत्र दिलं आयोगाला, निवडणूक आयोगाला, की मकर संक्रांतीच्या पूर्वी 2.5 कोटी लाडक्या बहिणींना आम्ही 3,000 रुपये त्यांचे देणार होतो. या काँग्रेसवाल्यांनी पत्र दिलं, लाडक्या बहिणीचे पैसे देऊ नका. काय करायचं काँग्रेसवाल्यांचे? काय करायचं यायचं? काय करणार आमच्या लाडक्या बहिणी तुम्ही काँग्रेसवाल्यांचं? काँग्रेसवाल्याचं करायचं काय? काँग्रेसवाल्याचं करायचं काय? खाली डोकं, खाली डोकं. काँग्रेसवाल्याचं करायचं काय? बंद बघितलं लाडक्या बहिणीची योजना बंद करायचा पत्र काल काँग्रेसने दिलं. पण मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपाचं सरकार आहे, देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, लाडक्या बहिणीची योजना तोपर्यंत या महाराष्ट्रात सुरू राहणार आहे. आणि एवढंच नाही तर आम्ही आमच्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्याची योजना आणतोय. मी 4ही नगरसेवकाला विनंती करणार आहे, निवडून आल्यावर या शहरातल्या 10,000 लखपती दीदी, आमच्या बहिणींना लखपती दीदी करण्याची योजना मोदीजींनी दिली आहे. लखपती दीदी करण्याची योजना करतोय. आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये आम्ही 2,000 महिला बचत गटांना 20 कोटी रुपये देऊन 1 लाख रुपये, 10 महिलाच्या गटाला 1 लाख रुपये दिले, अनुदान दिलं. त्याचप्रमाणे हे 4ही नगरसेवक निवडून आल्यावर ऋषिकेश 25 महिला बचत गट तयार करा. तुम्ही 4घे जण 100 महिला बचत गट, 25. वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.